नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी भूगोलाच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेल्या जून महिन्यापासून आपला अभ्यासक्रम सुरू आहे. 15 जूनपासून आपण ऑनलाईन पद्धतीने या यूट्यूब व्हिडिओ तासिकाच्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. आत्ता जर शाळा सुरू असती तर प्रथम घटक चाचणी परीक्षा आपली सुरू झाली असती आणि म्हणून त्या अनुषंगाने येणाऱ्या 24 तारखेपासून तुमची प्रथम घटक चाचणी परीक्षा आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत. प्रश्नपत्रिका घेण्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये यायचं आहे. शिक्षकांनी नेमून दिलेल्या वेळेत आणि त्या दिवशी, आणि प्रश्नपत्रिकांचा बंच घरी घेऊन जायचा आहे आणि शांततेत बसून एक एक पेपर त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. अर्थातच आपण सगळे पेपर अभ्यास करून मनाने लिहायचे आहेत आणि मग ते शाळेत आणून आपल्या वर्ग शिक्षकांकडे जमा करायचे. आज आपण या व्हिडिओ तासिकेमध्ये आपला येणारा प्रथम घटक चाचणी परीक्षेचा भूगोल या विषयाचा पेपर कसा असेल, त्याचा फॉर्मॅट कसा असेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल याच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, यावर्षी पहिल्यांदाच तुम्हाला लक्षात आलं असेल की समाजशास्त्र या विषयाचे 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत. एक इतिहास आणि राज्यशास्त्र आणि दुसरा भूगोल. त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचा समावेश आहेच. या ठिकाणी भूगोलाची प्रश्नपत्रिका ही एकूण तिचे गुण असतील 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा कालावधी त्या ठिकाणी पुरेसा आहे. या 20 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी एकूण जे आपले पहिले 3 प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 1, 2 आणि 3, या 3 प्रकरणांचा विचार या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण केलेला आहे. म्हणजे जो आपला सिलेबस असेल, आपला जो अभ्यासक्रम असणार आहे, तो पहिले 3 प्रकरण. आता त्या पहिल्या 3 प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण आहे वितरणाचे नकाशे, दुसरं प्रकरण आहे तुमचं अंतर्गत हालचाली, ज्याच्यामध्ये आपण भूकंप, ज्वालामुखी या संदर्भात विचार केलेला आहे, आणि तिसरं प्रकरण आहे बाह्य प्रक्रिया भाग 1. ह्या 3 प्रकरणावर आधारित त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील. त्यामुळे अभ्यास करताना त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या 3 प्रकरणावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. आता आपली प्रश्नपत्रिका कशी असेल याच्याबद्दल थोडासा विचार करूया. मित्रांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न संख्या जी असणार आहे 1, 2 आणि 3, एकूण 3 प्रश्न असतील. त्यामध्ये पहिला प्रश्न जो असेल प्रामुख्याने प्रश्न पहिला, त्याचा अ भाग असेल, तो असणारे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तुम्हाला पर्याय दिले जातील. साधारणतः एका रिकाम्या जागेचे 3 पर्याय आणि त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून त्या रिकाम्या जागी तुम्हाला लिहायचा आहे. 3 रिकाम्या जागा तुम्हाला विचारल्या जातील आणि त्याच्यासाठी गुण असतील 3. म्हणजे एका रिकाम्या जागेसाठी 1 मार्क या पद्धतीने. आता या ठिकाणी रिकामी जागा लिहिताना आता तुम्हाला जी योजना अशी असणार आहे की जी प्रश्नपत्रिका आहे त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जागा सोडलेली असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची. त्यामुळे वेगळी उत्तरपत्रिका त्याच्यासाठी उपलब्ध करण्याची गरज नाही. आता तुम्हाला जी रिकामी जागा असेल ती भरायची आहे आणि फक्त भरलेल्या रिकाम्या जागेच्या खाली अंडरलाईन अधोरेखित करायचं आहे. एक उदाहरण बघूया आपण. या ठिकाणी एक उदाहरण आहे.
सममूल्य रेषा उदाहरणार्थ सममूल्य रेषा जवळ जवळ असल्यास सममूल्य रेषा जवळ जवळ असल्यास घटकातील बदल टिंबटिंब असतो. अशी रिकामी जागा आहे आणि त्याला 3 पर्याय त्या ठिकाणी दिलेले. एक आहे सौम्य, तीव्र, आणि समान. अशा प्रकारे आपल्याला रिकामी जागा समजा विचारली की सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल टिंबटिंब असतो. उदाहरणार्थ अशी रिकामी जागा विचारली यासारखी है ना, 3 रिकामी जागा. पर्याय वाचायचे सौम्य, तीव्र आणि समान. यापैकी जो योग्य पर्याय तो आपल्याला इथे भरायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही सांगू शकता उत्तर. तर या ठिकाणी उत्तर आहे तीव्र. सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल तीव्र इथे अधोरेखित करायचंय असतो. तर याच पद्धतीने कुठल्याही प्रकारची खाडाखोड न करता अक्षर सुंदर काढून आपल्याला काय करायचंय, हा रिकाम्या जागांचा प्रश्न सोडवायचा आहे. 3 मार्कांसाठी 3 रिकाम्या जागा काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला भरायच्या आहेत. रिकाम्या जागांमध्ये काय असतं की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. फक्त आपल्याला हा इथला शब्द बघून इथे भरायचा असतो. त्याच्यासाठी वेगळं काही करायचं नसतं. बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात की फक्त रिकामी जागा लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्यावेळेस आपण उत्तरपत्रिका स्वतंत्र देतो त्यावेळेस फक्त रिकाम्या जागा लिहितात. त्यामुळे तसं करणं सुद्धा चुकीचं आहे. तर विधान पुन्हा एकदा लिहून जिथे रिकामी जागा भरली तिथे अधोरेखित करणं गरजेचं असतं. तेव्हा आपल्याला पूर्ण मार्क मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला ब त्या ठिकाणी असणारे जोड्या जुळवा यासाठी तुम्हाला 3 प्रकारच्या जोड्या म्हणजे अ स्तंभामध्ये 3 घटक आणि ब स्तंभामध्ये 3 घटक दिले जातील आणि मध्ये उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडली जाईल. याच्यासाठी गुण असतील 3. आता उदाहरणार्थ या ठिकाणी अ गट आणि इकडे ब गट दिला जाईल. अ गटामध्ये समजा 3 घटक. उदाहरणार्थ इकडे दिलाय खंड, विखंडन. दुसरा क्रमांक आहे खनक प्राणी आणि तिसरा क्रमांक आहे वस्मीकरण. आणि इकडे ब गटामध्ये अ ब क त्यामध्ये अ आहे रासायनिक विदारण, ब आहे कायिक विदारण आणि जैविक विदारण. या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी 3 जोड्या अ स्तंभामध्ये 3 घटक आणि ब स्तंभामध्ये त्याच्या 3 जोड्या दिलेल्या आहेत.
मध्ये जागा सोडलेली आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे की या 3 घटकांची योग्य जोडी इथे लिहून काढायची आहे. उदाहरणार्थ खंड विखंडन हा कायिक विदारणाचा प्रकार आहे, त्यामुळे इथे तुम्ही समजा हा ब घटक लिहून कायिक विदारण. खणक प्राणी याच्यासाठी जैविक विदारण म्हणजे ही जोडी आहे, त्यामुळे इकडे क लिहून जैविक विदारण. आणि भस्मीकरणासाठी रासायनिक विदारण म्हणजे या ठिकाणी रासायनिक विदारण ही जोडी तुम्हाला लिहायची आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही जोड्या लिहिल्या तर 3 पैकी 3 गुण तुम्हाला मिळू शकतात. बरेच विद्यार्थी काय करतात की त्या ठिकाणी असे बाण चालवण्याचा प्रयत्न करतात. अशा जोड्या समजा भस्मीकरणाची जोडी रासायनिक विदारणे तर सरळ असा बाण नेण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार चुकीचा आहे, त्यामुळे असं करायचं नाही. हा उत्तरे साठी जो भाग दिलेला आहे त्याच्याच मध्ये आपण आपल्या उत्तरांची रचना करायची, उत्तरं लिहायची आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला त्यातला क जो भाग असणार आहे तो असणार आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. म्हणजे चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचं आहे. आता याच्यासाठी तुम्हाला एकूण 4 विधाने दिले जातील. कुठलं विधान चूक असेल, कुठलं बरोबर असेल, फक्त तुम्हाला तेवढंच लिहायचं आहे, विधानांची दुरुस्ती करायची नाही. आता याच्यासाठी कसं असेल, उदाहरणार्थ समजा एक विधान असं आहे की विधान असं आहे की भूकंपाचा हवामानावर परिणाम होतो. समजा उदाहरणार्थ भूकंपावर हवामानाचा विधान बघा असं आहे, भूकंपावर हवामानाचा परिणाम होतो म्हणजे हवामानामुळे भूकंप होतो उदाहरणार्थ. तर भूकंपावर हवामानाचा परिणाम होतो असं एक विधान आहे. आता इथे आपल्याला उत्तरामध्ये हे विधान चूक आहे का बरोबर आहे ते सांगायचं आहे. अर्थातच हे विधान चूक आहे, आपल्याला फक्त इथे चूक असा शब्द लिहायचा आहे. आपल्याला सरळ त्या ठिकाणी 1 मार्क मिळणार आहे. इतका सोपा प्रश्न आहे. 4 पैकी 4 मार्क आपल्याला सहज मिळू शकतात. फक्त आपल्याला ते विधान बरोबर आहे का चूक आहे हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा तो असणारे खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे. यासाठी तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आणि गुण असणारे 4 म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण त्या ठिकाणी असणारे. एका वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचे. उदाहरणार्थ सममूल्य रेषा म्हणजे काय, ठीक आहे, किंवा समताप रेषा म्हणजे काय, समान तापमानाची ठिकाणं दर्शवणाऱ्या रेषा म्हणजे समताप रेषा होय, है ना. या पद्धतीने पूर्ण वाक्यात तुम्हाला तिथे जागा सोडलेली असेल त्या जागेमध्ये त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा हा एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यानंतर प्रश्न तिसरा हा असणार आहे शेवटचा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा.
थोडक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहे. याच्यासाठी तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, 1, 2 आणि 3. या 3 पैकी फक्त 2 प्रश्न सोडवायचे आहेत, कोणतेही 2, आणि याच्यासाठी गुण असणारे 6. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. या पद्धतीने एक्स्ट्राचा प्रश्न सोडवण्याची गरज नाही. वेळ असेल तर आपण सोडवू शकतो, पण आपल्याला 2 प्रश्न मात्र सोडवायचे आहेत. त्याला एकाला 3, या पद्धतीने 6 गुणांचा महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. ह्या प्रश्नामध्ये उदाहरणार्थ आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भूकंपाचे परिणाम लिहा. ठीक आहे. मानवी जीवनावर काय परिणाम होतात, सजीवांवर काय परिणाम होतात, तर त्या सगळ्या परिणामांची यादी, परिणामांची एकूणात सगळी माहिती आपल्याला या उत्तरामध्ये लिहावी लागणार आहे. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहायचे आहे. मित्रांनो, भूगोलाचा एकूणात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, पेपर पॅटर्न खूप सोपा आहे. त्याच्यासाठी अभ्यास करताना आपण काय केलं पाहिजे बघा, तर जे 3 धडे आहेत पहिले, त्या 3 धड्यांचं वारंवार वाचन होणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही सातत्याने वाचन करतो त्यावेळेस त्या धड्यामधले समजा रिकाम्या जागा असतील, जोड्या लावा असतील, एका वाक्यात उत्तर द्या असतील, यांची तयारी आपोआप होत असते. त्याच्यासाठी वेगळं पाठांतर करण्याची गरज नसते. आणि त्यामुळे अभ्यास करताना मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो की गाईड वाचण्यापेक्षा, प्रश्न पाठ करण्यापेक्षा पुस्तक जे टेक्स्टबुक आहे ते जर आपण वाचलं, पेन्सिल घेऊन वाचलं, महत्त्वाच्या शब्दांच्या खाली आपण रेषा ओढल्या, अधोरेखित केलं, तर ते जास्त लक्षात राहत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही पहिले 3 धडे वाचा, त्याचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात आलेलं आहे, पेपर सोपा आहे. नो डाऊट तुम्हाला तो पेपर सोपाच जाणार आहे, त्याच्याबद्दल चिंता नाही. तयारी करा. परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण या ठिकाणी थांबतोय. बेस्ट ऑफ लक.